कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकते तुमच्यावरती? हे केंद्रामधलं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता, इतका प्रचंड मोठा लढा, ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता. मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून. वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात. गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा. हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी. मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. खरं तर बाकीच्यांचा विषय येतो कुठे मला कळतच नाही. विषय भाषेचा आहे. एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे. पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये, मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनलवाले? नाही, हे खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहे ती. आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील, राज ठाकरेने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून, कधीतरी स्वतःच्या मनातून, स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात. माझ्या बिहारमधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय, इथे 28 सप्टेंबर 2018, ऐका नीट मी काय बोलतोय. 28 सप्टेंबर 2018 धुंदार, हिम्मतनगर जवळ, जिल्हा साबरकांठा, गुजरात, 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला.
ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले. झाल्या का हो बातम्या?